पश्चिम रेल्वे मार्गावरील अंमळनेर रेल्वे स्थानकावर या ठिकाणी मालगाडीचे इंजिनासह 7 डबे घसरल्याची घटना आज दुपारी घडली आणि या घटनेनंतर हे रेल्वेचे डबे जे आहेत ते रुळावरून बाजूला करण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण आता घटनास्थळी आहोत आणि आपण स्पॉट रिपोर्टिंगच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी नेमकं या ठिकाणी काय काम चाललं आहे याची माहिती या ठिकाणी जाणून घेतो आहोत। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हे त्या मालगाडीचे इंजिन होतं, ते इंजिनसुद्धा या ठिकाणी रुळावरून घसरलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ जे 7 रेल्वे डबे होते हे सुद्धा या घटनेमध्ये या ठिकाणी घसरलेले आहेत आणि त्यामुळे सुरत जे आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील जी आहे दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती सध्या तरी या ठिकाणी जी आहे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अप रेल्वे लाईनवर जी आहे ही घटना घडली आणि त्या घटनेनंतर दुपारपासून या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर जे असतील डबे जे आहेत हे रुळावरचे बाजूला करण्याचं काम सुरू आहे। सुरुवातीला या ठिकाणी नंदुरबार आणि जळगावहून जे मोठे मोठे क्रेन मशीन आहेत ते या ठिकाणी मागवण्यात आले। त्यानंतर या रेल्वे डब्यांमधला जो कोळसा होता तो कोळसा वेगळ्या स्वतंत्ररित्या दुसऱ्या ठिकाणी भरण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यानंतर आता या ठिकाणचे जे रुळावरचे जे डबे आहेत घसरलेले ते बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की किती विचित्र आणि भयानक ही घटना आहे या ठिकाणी की अक्षरशः पूर्ण चाक या ठिकाणी रेल्वेवरून बाजूला झालेले आहेत, तर काही रूळसुद्धा या ठिकाणी उखळून वरती आल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच अशा पद्धतीने ही जी घटना आहे या घटनेमध्ये आतापर्यंतच्या पश्चिम रेल्वे विभागाच्या संपर्क विभागाने जी माहिती दिली आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आजची जी सुरत भुसावळ रेल्वे आहे ती या ठिकाणी रद्द करण्यात आली होती आणि उद्या सकाळची भुसावळ सुरत रेल्वे पॅसेंजर जी आहे ती या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे। तर काही गाड्या ज्या आहेत त्या या लाईनवरून या मार्गावरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच विशिष्ट स्थानकापर्यंतच त्या गाड्या धावणार आहेत आणि त्यात पुढचा मार्ग जो आहे तो त्यांचा काही कालावधीकरता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। जवळपास दुपारपासून या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी पाऊससुद्धा पडतो आहे, पावसामुळे कामावर काही परिणाम होतो आहे, व्यत्यय येतो आहे। मात्र भर पावसामध्ये या ठिकाणी रेल्वे विभागाचे कर्मचारी जे आहेत युद्ध पातळीवर या ठिकाणी काम करत आहेत। सध्या तरी जी डाऊन रेल्वे लाईन आहे, डाऊन रेल्वे लाईन एका बाजूची ती सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि उद्या सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती या ठिकाणी आपल्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन लक्षात येते आहे। मात्र आतापर्यंत तरी या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आणि ही जी घटना घडली आहे या घटनेनंतर रेल्वे विभागाकडून या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। उद्या सायंकाळपर्यंत किंवा परवाच्या दिवशी सकाळपर्यंत ह्या दोघं लाईन ज्या आहेत त्या सुरळीत करून या मार्गावरील जी रेल्वे वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत करण्याचा आव्हान जे आहे रेल्वे विभागासमोर असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।